एक गोष्ट अगदी अभिमानानं आनंदानं आणि गर्वानं सगळी राज्यातली परिस्थिती बिघडून गेली। साहेब, आम्ही महायुतीचे नाही, महाविकासचे नाही, राष्ट्रीय काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे नाही, भाजपचे तर नाही, आम्ही फक्त मुन्ना साहेबांचे आहे। हेच बऱ्याच जणांना खुपते, आम्ही मुन्ना साहेबांचा आहे म्हणजे आमच्यावर अन्याय करायला सुरू केलं जाते। साहेबांनी सांगायचं, आम्ही काम करायचं। प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही समोरच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे, मदत केलेली आहे। आज आपण कागल मतदारसंघाचा जर विचार केला तर 2 वेळा आपण सांगितला नामदार मुश्रीफ साहेबांना मदत करायला। मागच्या वेळा भया माने साहेबांच्या फार्म हाऊसवरती आम्ही 5000 लोकांची फौज घेऊन गेलो। 5000 लोकांची फौज, खोटं बोलत नाही, नेटानच बोलतोय। कागल विधानसभा मतदारसंघातनं गडिंग्लज तालुक्यातल्या कागलशी जोडलेल्या मतदारसंघातनं 5000, लक्षात घ्या 5000, सोपं काम नाही आहे। फक्त मुन्ना साहेबांच्यासाठी आम्ही गेलो। त्याही वेळेला जाहीर सांगितलं होतं, आज ही 5000 माणसं जमलेत, त्या 5000 मधली 10% लोक कधीतरी तुमच्याकडे येतील, पण इथून पुढे कधीही तुमच्याकडे येणार नाहीत, कारण आम्ही मुन्ना साहेबांच्याकडेच जाणार। आजपर्यंत तेच केलंय। त्यांना मदत केली, त्यांना निवडून आणलं। घडलं काय बघा, 19लाही तेच केलं। काय घडलं बघा, आम्ही काम करायचं, 5-5 हजारची फौज आम्ही घेऊन जातोय। 5000 म्हणजे आमच्या घरातली किती 3 ते 5 मतं म्हटली तर 10 ते 15 हजार आमचे मतदार आहेत। धनंजय महाडिक युवा शक्तीचे 15,000 मतदार सोपी गोष्ट नाही आहे। ते खरं मतदार आहेत, आजही आहेत। या सगळ्याच उपयोग करून आम्ही आमदारांना नामदार केले। कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं आपल्याला? मगाशी शिवाजीरावांनी उल्लेख केला। मागच्या टर्मचा जर विचार केला, साहेब राष्ट्रवादीमध्ये असताना खासदार फंड 8 कोटीचा कागल तालुक्यासाठी दिला साहेब तुम्ही। साहेब कधी तुम्हाला बोलवलं? कुठल्या कार्यक्रमाला बोलवले? बर, तुम्ही नाही आहे, तुम्ही अधिवेशनामध्ये समजा असाल, आमचे कागलचे प्रतिनिधीला कधी बोलवले का? कधीच बोलवलेलं नाही का? तुम्हाला कोणाला बोलवलं नाही? हे सगळं आम्ही का सहन करायचं? प्रत्येकाला आम्ही मदत करायची आणि सोयीस्करित्या आम्हाला विसरायचं, हा कुठला न्याय आहे साहेब? राष्ट्रवादीच्या नंतर साहेब पुढची इलेक्शन आली, लोकसभेची दुसरी इलेक्शन आपण लढवली। साहेब पक्षातनं उमेदवारी जाहीर झालेली असताना कागलमध्ये काय घडलंय, तुमचा पराभव कसा झालाय, वेगळं सांगायची गरज नाही। ते 9 पर्यंत राजगटाचं काम करत होतो। 4-9 पासून आपल्याला 9 ते 14 पर्यंत इतर पक्षाचा मी झेंडा घेण्यात पाहिली आणि त्यावेळी जाधव साहेब आपल्याला निरीक्षक म्हणून आपल्या कागलला भेटले। त्यावेळी गडिंग्लज आदरा उत्सव मध्ये आपल्याबरोबर नसता आत्ताच्या काळात तो सामील झालेला आहे आणि त्यापासून जवळजवळ मी 2 विधानसभा मी असे एकत्रित प्रचारासाठी किंवा कार्यक्रमासाठी एकत्रित आलो। पण ज्यावेळी असा भाग आला की 4 नंतर 9 नंतर मुश्रीफ साहेबांच्या विषयी गेला तर दुसरंच आले। तर राजगटाशी आम्ही राजगटाचा मी कार्यकर्ता होतो, राजगटाशी गेल्यावर आमच्या राजगटात दुसरंच काहीतरी कामाला आलं। परत ज्यावेळी इलेक्शन लागणार त्यावेळी आमचा झेंडा वेगळाच असणार। नेते आम्हाला सूचना देणार ते आम्ही पाळणार, पण कार्यकर्त्यांना पटणार नाही। कार्यकर्ता इकडे जाणार का तिकडे जाणार, नेत्यांचा आदेश बाबा हे तुम्हाला करायलाच लागणार आहे। पण नेत्याने आदेश दिला तर कार्यकर्त्यांना सूचना द्यायचं काम आमचं लागणार आहे। पण सूचना देताना कार्यकर्ता कसा तळमळतो हे बी बघायला तर कार्यकर्त्याला नेत्यांना ते सूचना द्यावी लागणार। परत साहेब असं झालंय, आमच्या कार्यकर्त्याला असं जरा अडचण झाल्याने ते काय करायला लागणार आहे। पण प्रत्येक वेळी आम्ही आमच्या कार्यकर्त्याला सांभाळत बसलो। आपण युवा शक्तीच्या ह्या युवा शक्ती म्हणून ज्यावेळी आपण स्थापन झाले आणि त्यापासून आजपर्यंत आपण युवा शक्ती म्हणून काम करत असताना आपल्या ज्या काही वेदना किंवा आपल्या काही ज्या भावना आहेत त्यावेळी आम्ही मुन्ना साहेबांच्या समोर येत असतोय, मुन्ना साहेबांच्या समोर बोलत असतोय। पण यात बऱ्याच म्हणजे 2004 पासून बऱ्याच वेळा पोलाकडून पाणी गेलेलं आहे, बरेच
आमच्यावर काही अन्याय झालेले आहेत, तसेच साहेबांच्यावरही काही अन्याय झालेले आहेत. पण आपण प्रत्येक वेळी साहेब इथं आपला कार्यकर्ता ज्यावेळी प्रत्येक वेळी प्रत्येक पक्षात काम करत असताना प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याची एकच भावना असते की आपला कार्यकर्त्याला कधीही कुठल्याही म्हणजे सत्तेचा कधी फायदा व्हावा किंवा कुठल्या पदाची अपेक्षा कधी काही केलेली नाही. फक्त आणि फक्त मुन्नासाहेब आणि मुन्नासाहेब म्हणूनच आजपर्यंत कार्यरत राहिलेले आहेत. आणि या माध्यमातून आज आपण सर्वजण गडिंग्लज मध्ये असतील किंवा कागल विधानसभा मध्ये मतदारसंघामधले असतील सर्वजण आपण एकत्र आलेलो आहेत. त्या या अनुषंगानं आज अगदी साहेब मला अगदी काही गोष्टी सांगण्याचे म्हणजे लहान तोंडी मोठा घास म्हणून काही बोलतोय की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माडकांसारखी मोठी चळवळ आज अगदी कधी कुणाला जमणार नाही आणि ते फक्त आपण करू शकताय. चळवळ म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे साहेब की आज तुमच्याकडे जे या युवकांसाठी असणार किंवा समाजासाठी असणारी जी बांधून म्हणजे एक भावना आहे ती कुठल्याही नेत्याकडे नाही आहे साहेब. ती फक्त आणि फक्त प्रत्येकाने प्रत्येक या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं फक्त या कार्यकर्त्यांचा किंवा प्रत्येकाच्या लोकांचा वापर केलेला आहे. पण इथं जे उपस्थित म्हणजे आपले कार्यकर्ते साहेब असे आहेत की काहीही जरी झालं आज या कार्यकर्त्यांच्या कुठल्याही अगदी एखादं प्लेड मारलं तर तिथं माडिकच म्हणून येईल, दुसरं कुणा कधी कोणाचं नाव येणार नाही. याचं कारण की तुम्ही दिलेलं प्रेम आणि ह्या प्रेमाखातीर साहेब आज देखील आज हे सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित असलेत किंवा आज देखील याच्या पुढे देखील भविष्यात म्हणजे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त महाडिक म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत राहणार. मार्कांची किंवा युवा शक्तीची इथं कोण आहे तर ते सरळ स्पष्ट नाव घेतील सागर देसाई. गडिंग्लजमध्ये आले तर घेतील बाळदादा किंवा ऐनापूरमध्ये गेले तर पिंटू घेतील किंवा विजय फुटाणे घेतील. म्हणजे अशी काही कार्यकर्ते तयार केले आहेत. आम्ही गेल्या 20 वर्षापासून फर्स्ट वोटर जेव्हापासून मी आहे तेव्हापासून मी साहेबांच्या सोबत काम करतो. साहेबांचा आदेश हाच आम्हाला सगळ्यात सगळा प्रमाण आहे. पण साहेब काय आहे आज मी तुमची क्षमा मागतो. थोडंसं तुमच्यासमोर आम्हाला बोलावं लागतं, आमच्या मनातली खदखद व्यक्त करावी लागते आणि तुमची विदाऊट परमिशन आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हाला भेटायला आणि तुमच्यासमोर बोलतोय त्यासाठी क्षमा करा. पण साहेब काय माहिती का आम्ही तुमच्या आदेशाप्रमाणे तुम्ही जे म्हणताय ते आम्ही करतोय. तुम्ही ही पूर्व दिशा म्हणली की आम्ही त्या पूर्व दिशेला जातो. पण होतं काय की महाडिक म्हणून जे आम्हाला मिळायला पाहिजे आज सागर देसाई म्हणजे धनंजय महाडिक आता इंचना पंचकृषीतला मी धनंजय महाडिक आहे आणि ह्या नावाला जे मान मिळायला पाहिजे तो मान शिक्षण आम्हाला मिळालाच पाहिजे. बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये सोयीस्कररित्या आमचा उपयोग करून घेतला जातोय. धनंजय महाडिक युवा शक्ती ही गृहीत धरली जाते. आज साहेब जातील आम्ही त्यांच्यासोबत कुठेही जाणार, अजून साहेब कुठेही जाऊ दे आम्ही तिकडेच जाणार. आम्हाला साहेबांनी खड्ड्यात उड्या मारायला सांगितले आम्ही त्या खड्ड्यात उड्या मारणार, तो विषय नाही आहे. पण साहेबांच्याकडून जसं आम्हाला प्रेम मिळालंय तेच प्रेम साहेबांनी ज्यांच्यासोबत आम्हाला काम करायला मिळालं तिथं आम्हाला साहेबांचा मान मिळाला पाहिजे. कारण आमच्यासोबत जे आहे आमच्यासोबत जे नाव आहे ते एक मोठं नाव आहे. आज जिल्ह्यामध्ये साहेबांचे इतकं नेतृत्व करण्यात जिल्ह्यामध्ये काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये माडकांच्या सारखं धनंजय महाडिक साहेबांच्या सारखं एकही नेतृत्व नाही आहे. आपल्या तालुक्याचा मेळावा घ्यायला पाहिजे, त्याशिवाय तुमच्या मनातलं कसं मला कळणार. आज तुम्ही बोलला, कधीच तुम्ही असं बोलत नाही, अशा वाटेनं तुम्ही कधीच चाललेला नाही. तुम्ही फक्त आदेशाचीच वाट बघत आलाय आजपर्यंत. परंतु आज तुम्ही तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्यानंतर मलाही जाणवलं की मी कुठेतरी चुकलोय, मी चुकतोय आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. ही वस्तुस्थिती आहे. 2014ला खासदार झाल्यानंतर आपण कागल तालुक्याला 8 कोटी रुपये निधी दिला. तुम्ही आठवण करून दिली मला आणि माझ्या त्या 5 वर्षातला सगळ्यात जास्त निधी मी कागललाच दिला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की एकाही शुभारंभाला भूमिपूजनाला मला बोलवलं नाही, कुठल्याही बोर्डवर माझा निधी असताना सुद्धा नाव नाही आणि काम देण्याचं ते म्हणजे ते तर सगळं वेगळंच होतं. मी असं इतर ठिकाणी कुठं नव्हतं. परंतु मी माझे संस्कार, माझी शिकवण, आई वडिलांनी दिलेली शिदोरी हे घेऊन मी चालणारा युवक आहे. ज्या पक्षामध्ये मी होतो ते आपले नेते होते, ते सांगतील त्या पद्धतीनंच आपण चालायचं या भावनेतून मी होतो. कारण त्यांनी आपल्याला 14ला निवड मध्ये मदत केली होती, पवार साहेबांनी मदत केली होती, मुश्रीफ साहेबांनी मदत केली होती. त्यामुळे त्यांचा कुठेही अवमान व्हावा असं कधी माझ्या मनात एवढं सुद्धा कधी किंचित सुद्धा आलं नाही. आणि जरी कामांना विकास कामांना
2014च्या निवडणुकीत असेल, 2019च्या निवडणुकीत असेल, आणि यामध्ये त्यांच्यावर होत असलेला अन्याय किंवा त्यांना मिळत असलेली वागणूक या सगळ्याच्या बाबतीत त्यांनी ज्या गोष्टी समोर मांडल्या या वस्तुस्थिती आहे. परंतु मी त्यांना असं सांगितलेलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये मी महायुतीचा एक घटक आहे, भारतीय जनता पार्टीचा एक खासदार आहे. त्यामुळं राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीसोबत राहावं अशा पद्धतीचं मी आव्हान केलेलं आहे. कारण आता राज्यामध्ये असणारं सरकार हे गतिमान सरकार आहे, लोकहिताचे निर्णय घेणारं सरकार आहे, कार्यकर्त्यांना न्याय देणारं विकासात्मक काम करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून हेच सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे. कुठंतरी लोकसभेसारखा चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून लोकांनी ज्या पद्धतीनं घात केला तसं या निवडणुकीत होऊ नये अशा पद्धतीचं सूचनाही त्यांना दिलेल्या आहेत, विनंती मी त्यांना केलेली आहे. आणि सगळ्यांनी भविष्यामध्ये यांना वेगवेगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा अन्य काही पदं असतील त्यामध्ये या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळावा याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन अशी ग्वाही मी त्यांना